धन्यवाद. लकावर आणि एकंदरच ताईंवर आपल्याला काहीतरी बोलावं असं ज्यांना वाटतंय असे माननीय सेठ अरविंद जी जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. माननीय माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय सुरेखा भाऊ, सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात मला प्रमुख पाहुणा म्हणून मान दिला याबद्दल सर्वप्रथम संयोजकांचं मी आभार मानतो. नामवंत साहित्यिकांमध्ये बोलण्याचा थोडा संकोच वाटतो, पण आदरणीय सुरेखा भाऊ यांचे लिखाण व स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याला सलाम करण्याचा हा योग आहे आणि म्हणून मी आज धाडस करतोय. मी आणि श्री कैलास भाई त्यांच्या कार्याची भरीव माहिती असलेल्या एक म्हणून मी प्रयत्न करणार आहे. कैलासवासी चंद्रमोहन भाई यांनी सुरुवातीच्या प्रास्ताविक लेखामध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे माझ्या काही जुन्या आठवणी पुन्हा उजळल्या आणि त्यात त्यांच्या श्रीलंकेतील वास्तव्यात माझी त्यांची पहिली ओळख झाली आणि त्यात पुन्हा पुन्हा तिथं भेटीचा योग आला, कारण वर्षातून एक तिथं मला ॲक्शनला किंवा पुढच्या प्लॅनिंगला जाण्याचा योग येत होता. त्यावेळी मी इंडियन ह्यूम पाईप लिमिटेड या कंपनीत कामाला होतो आणि कैलासभाई हे त्या कंपनीचे कायदेशीर सल्लागार आणि कामगार कायद्याचे सल्लागार म्हणून सल्लागार म्हणून राहिले होते. पहिल्यांदा पूर्ण वेळ काम करत होते, नंतर त्यांनी सल्लागार पद घेतलं. माझा त्यांचा भेटीचा फार कमी योग आला, परंतु त्यांचा कैलासभाईंच्या कार्याची मी चांगली ओळख झाली. याचं कारण त्यांनी भरीव काम करून जे ठेवलं होतं या क्षेत्रामध्ये, तिथल्या कामगार क्षेत्रामध्ये, त्याचा पुढं त्या कंपनीच्या कामगार लढ्यांमध्ये चांगला उपयोग झाला. श्रीलंकेच्या वास्तव्यात वेगवेगळे तिथंही अनुभव आले आणि पुढं योग असा की आम्ही व्याही झालो. तो एक अमृत योग होता. श्री कैलासभाईंनी इंडियन ह्यूम पाईपचे कामगार कायद्याचे सल्लागार म्हणून जे काम भरीव केलं, त्याचा थिअरॉटिकल उपयोग मला पुढच्या माझ्या कामगार क्षेत्रातल्या लढ्यामध्ये झाला आणि धंदेवाईक कामगार पुढारी डॉक्टर दत्ता सामंत, त्याच्यानंतर इतर काही हट्टी कामगार पुढारी, स्वाभिमानासाठी म्हणा किंवा इगोसाठी भांडणारे, अशांशी पण दोन हात करायचा वेळ आला. डॉक्टर दत्ता सामंतांशी 3 लढाया मी जिंकलो आणि त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये पण माझं नाव त्यावेळेला घेतलं गेलं की अशा अवघड माणसाबरोबर. पण त्याचा पाया इंडियन ह्यूम पाईपमधल्या कैलासभाईंच्या पूर्वीच्या कामाचा उपयोग होता. सुमारे 19 वर्ष इंडियन ह्यूम पाईपमध्ये काम झाल्यानंतर मग वाचन ग्रुपमधल्या इतर कंपन्यांमध्ये योग आला. त्या माझ्या ह्यूम पाईपच्या जमान्यात 60 शाखा ह्यूम पाईप कंपनीच्या होत्या. त्यापैकी नुकसान करणाऱ्या 10 बंद करण्याचा एक अवघड प्रश्न किंवा एक विषय हाताळला. त्याच्यावर काही लोकांनी टीका केली, आमच्याच घरातल्या लोकांनी, की वालचंद शेट्टीने धंदा वाढवला पण तू कमी करतोय.
माझं तत्व एवढंच होतं की जे करायचं आहे ते फायद्यात करायचं आहे, जे नुकसान करतं आहे ते बंद करायचं आहे. असो, सुमारे हिंदुस्थानातल्या 22 प्रांतांमध्ये तरीसुद्धा 50 कारखाने चालवत होतो आणि काही प्रोजेक्ट्स होतो. आणि कैलासबाईंनी तयार केलेले जे कामगार डिपार्टमेंट, लेबर डिपार्टमेंटमध्ये आमच्या कामाला लोक होते ते खरोखरीच चांगले ट्रेन झालेले होते. त्यात कंपनीला तर उपयोग झाला, पण मला स्वतःला देखील इतर ठिकाणी असोसिएशन्समध्ये उपयोग झाला. आणि मग सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटनी सेकंड नॅशनल कमिशन ऑन लेबर नेमलं. त्याच्यात मालकांचा प्रतिनिधी म्हणून मालकांच्या संघटनेने माझी नियुक्ती केली. याचं सर्व श्रेय त्या मूलभूत पायाच्या कामामुळे असं मी त्यांना देतो. माझा खरा आवडता विषय म्हणजे HR, ज्याला आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणतो. आणि हे जे कामगार क्षेत्र मी आत्ता बोललो ते सर्व IR म्हणजे इंडस्ट्रियल रिलेशन्स. तर त्यामुळं मला बळजबरीने ते काम करावं लागलं IRचं. पण त्याच्यातच मग पुढं नावाला आलं, त्याचा जास्त प्रसिद्धी झाली आणि उपयोग झाला. आदरणीय सुरेखा भून यांनी अनेक मोठ्या व्यक्तींची, वालचंद ग्रुपमधल्या, वालचंद फॅमिलीमधल्या कुटुंबियांचा उल्लेख श्री कैलासबाईंच्या कामाशी कर्तृत्वाच्या संदर्भात केले. त्यामुळं ते प्रसंग व कार्य डोळ्यासमोर आले. उदाहरणार्थ त्या पुस्तकात एक रतन लॉज या आमच्या स्टाफची भाड्याने राहत असलेली इमारत होती. जरी कैलासबाईंना त्याच्यात यश आलं नाही तरी ते निवृत्त झाल्यानंतर, डोंबिवलीला गेल्यानंतर माझ्या नियुक्तीमध्ये मात्र 3-1 वर्ष खटपट केल्यावर त्या सर्वांनी सही करून सोसायटी बनवायला मान्यता दिली. हे एक फीडबॅक म्हणून मी आपल्याला सांगतोय. आणि त्यात उभय पक्षांचा फायदा झाला. श्री कैलासबाईंच्या सामाजिक कार्याचा आढावा सुरेखाबूंच्या शैलीत सविस्तर घेतलेला आहेच. उदाहरणार्थ डोंबिवली शहरातले त्यांचे बहुजन समाज कार्य व तितकेच महत्त्वाचे जैन समाजासाठी केलेले कार्य, त्यांच्या उत्कर्षासाठी दिलेले योगदान आणि वाखाणण्यासारखे आहे ते सर्व व्यक्तींच्या नावासह, अगदी गुजर समाजातल्या सर्वच व्यक्तींच्या नावासह सुरेखा भूंनी उत्कृष्टरित्या मांडलेले आहे. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो.